नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी. आज आपली सिंपल साधी रेसिपी दाखवणार आहे. महाशिवरात्रीला कवठाची चटणी खाल्ल्या जाते. थोडीशी त्याची माहिती पण पाहू आपण. आधी स्वयंपाकघरात जाऊन आधी आपण कवठाच्या चटणीसाठी जे जे साहित्य लागतं किंवा मी जे वापरते ते तुम्ही बघा. चला तर मग. आणि 5-10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. कवठाच्या चटणीसाठी मी हे कवठ काढून घेतलेला आहे. हा गूळ आहे, ही कोथिंबीर, लाल तिखट, काळं मीठ, साधं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर. साधारणपणे काय होतं की ही जी चटणी आहे ना, आपल्या चिंचेच्या चटणीसारखी लागते. आपल्याला काही शिजवायचं नाही आहे. आपण सरळ हे जे कवठ आहे हे आपण यात घेतो आहे. जितकं कवठ आहे हे कवठ आंबट असतं, त्यामुळे मी त्याच्या हिशोबाने याच्यामध्ये गूळ घेतलेला आहे. चटपटीत लागावं म्हणून हे काळं मीठ, जिरा पावडर टाकते. लाल तिखट मी घालणार आहे माझ्या चमच्यानी 2 चमचे. आणि हे साधं मीठ घालणार आहे. आपण काळं मीठ घातलं आहे त्यामुळे चटणी आपली थोडी आहे, खारट नको व्हायला. नंतर हवं तर मीठ आपल्याला पुन्हा ॲड करता येईल. आणि मी थोडीशी कोथिंबीर घालते, कारण चटणी इतकी छान लागते की आम्ही लहान असताना येता जाता अशी वाटीत घ्यायचं आणि चाटून चाटून खायचं. दिवसभर तोच कार्यक्रम. तर हे कवठ आता मी हे मिक्सरमधनं दळून आणते. आपली कवठाची चटणी मस्त तयार झाली आहे. यामध्ये पाणी वगैरे काहीही घालावं लागत नाही. आपली चिंचची चटणी कशी आपण शिजवून घेतो की ती घट्ट होते, ती अशीच घट्ट होते. अगदी चिंचेच्या चटणीसारखी या कवठाच्या चटणीची चव लागते. कवठ आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय उत्तम फळ आहे. या कवठाला वूड ॲपल, मंकी ॲपल असं म्हटलं जातं. या कवठाचा उपयोग मी फक्त तुम्हाला 1 मिनिटात सांगते, जास्त काही मी तुमचा वेळ घेणार. हे जे कवठ आहे हे जंगली फळ आहे. रेस्पिरेटरी प्रॉब्लेम म्हणजे तुमचे श्वसनाचे प्रॉब्लेम हे दूर करतं. BP असेल तर दूर होतो. डायबेटीसवाल्यांसाठी हे कवठ खूपच छान आहे. एवढंच काय, पण जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असेल तर कवठाचं गूळ घालून कवठाचं सरबत सुद्धा घेतलं तर खूप छान त्याचा उपयोग होतो. पोट तर हे स्वच्छ करतंच. आणि ज्यांना आर्थरायटिस आहे त्यांच्यासाठी सुद्धा कवठाची चटणी अतिशय उपयुक्त अशी चटणी असते. आणि खूप छान ही कवठाची चटणी लागते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आजची आवडली असेल 2 मिनिटाची, तर तुम्ही जरूर माझ्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि कवठाची चटणी ही आता महाशिवरात्रीला तुम्ही केली असेल, पण आता आपण ही जी चटणी केलेली आहे ती फ्रीजमध्ये ठेवली तर 8 ते 10 दिवस टिकते. फ्रीजच्या बाहेरही ठेवली तरी 3-4 दिवस काही ती खराब होत नाही. तर तुम्हाला ही कवठाची चटणी आवडली असेल तर मला जरूर माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान कॉमेंट्स पास करा. तुमचे खूप मनापासून आभार. खूप मनापासून धन्यवाद.